नमस्कार मित्रांनो आणि बायकांनो, ही स्टोरी माझ्या मित्राची आणि त्याच्या काकीची आहे. तुमच्या हिस्टोरी किंवा तुमच्या फॅन्टसी मला सांगू शकता, मी माझ्या शब्दात इथं सादर करेल. माझं नाव राहुल आहे. आम्ही शहरात बाबांच्या नोकरीमुळे राहतो, पण आमचे गावी येणे जाणे चालू असते. आमच्या गावातल्या घरात माझे काका, काकी आणि त्यांची एक मुलगी राहते. काकी दिसायला गोरी पान पण शरीराने धिप्पाड होती. गावी राहत होती पण एकदम नीटनेटकी राहायची. साडी एकदम घट्ट बांधायची, ज्यामुळे तिची भरलेली गांड उठून दिसायची. मी लहान असताना शाळेत तिथेच होतो 10वी पर्यंत, त्यामुळे तीच मला सगळे माहीत असायच. आम्ही दोघे नेहमी हसत खेळत राहायचो. मी तिला मोठी आई म्हणायचो. ती अंघोळ घालताना खूप मस्ती करायची, मला नागडे व्हायला सांगायची नीट अंघोळीसाठी, पण मी लाजत होतो, पण ती ऐकायची नाही. परत 11वी कॉलेजला आलो शहरात बाबाकडे, पण सुट्टीला गावीच जायचो आणि महिनाभर नुसते रमायचो तिकडे. यावेळी पण उन्हाळ्याच्या सुट्टीत मी गेलो गावी. नेहमीप्रमाणे काकीची माझी मस्ती चालू झाली होती. तुम्हाला तर माहीत आहेच, सकाळ सकाळी आपला बाबूराव सलामी देत असतो ते. त्या दिवशीही असेच झाले. सकाळी उठलो तर माझा बाबूराव पण उठून बसला होता. मला वॉशरूम जायचं होते, पण काकू होती, त्यामुळे मला जाता येईना, कारण मी फक्त अंडरवेअरवर होतो. काकीने जबरदस्तीने मला उठवण्याचा प्रयत्न केला. काकी, राहुल उठ ना, आवर ना, मला आवरून शेतात जायचे आहे. मी, काकी थोड्या वेळाने जातो, पण माझा बाबूराव काय शांत बसेना, तो उभाच होता. 10 मिनिटांनी काकी परत आली आणि चिडून अंगावरची चादर ओढली तशी तिला माझा बाबूरावचा तंबू दिसला. तिचे डोळे मोठे झाले आणि म्हणली, यासाठी जाईना होय तू? जा जा, मी नाही बघत तुझ्या काकांचा पण असाच असतो, सकाळी जा आवर जा म्हणून गेली. तिचे डायरेक्ट बोलणे मला अचंबित करून टाकले. मी जाऊन सुकर करून बाथरूम मध्ये घुसलो आणि अंघोळीला पाणी सुरू केले. माझा बाबूराव आज काय बसायचं नाव घेत नव्हता. तेवढ्यात काकीने दरवाजा वाजवला. काका, राहुल झाला का आघाड? नसल तर थांब, मी घालते, तू नीट करत नाहीस अंघोळ. मी, आता करतोय, मी मोठा झालोय. पण ती ऐकेना आणि मग मी दरवाजा उघडला आणि तिच्याकडे पाठमोरा उभा होतो. बदली भरली, नळ बंद केला आणि अंगावर पाणी ओतायला लागलो. काकी, गाढवा थांब की, आले ना घालायला अंघोळ, तर कसली गडबड लावली आहेस? असं म्हणून मला फिरवले तर तंबू बरोबर तिच्या हाताला लागला. मी फक्त तिच्याकडे बघत राहिलो. मला ऑकवर्ड वाटत होते, पण काकी नॉर्मल होती. काकी, डोक्याला हात मारत, अरे देवा, तुझे हे अजून असंच आहे हो, ह्याला शांत केला नाहीस का? मी, मला नाही माहीत शांत कसा करतात. काकी हसू लागली आणि बाथरूमचा दरवाजा बंद केला आणि अंडरवेअर काढली आणि माझा बाबूराव हातात घेऊन हलवू लागली. तिच्या या प्रकारामुळे मी एकदम हैराण झालो आणि तिच्या हातून सुटण्याचा प्रयत्न करू लागलो. काकी, गाढवा थांब की, काय लाजतोय? मला कधी नागडा झाला नाहीस का माझ्यासमोर? आणि हे किती मोठे, अगदी गाढवासारखेच आहे तुझं बाबूराव. आणि हलवू लागली, पण शांत काही होईना. म्हणून तिने त्याला तोंडात घेतले आणि लॉलीपॉप सारखे चोखू लागली. पण तो काय शांत होईना. काकी म्हणली, हे काय आहे रे, यातून पाणी काय निघायचं नाव घेईना, कोण तुझ्या खाली आले तर फाडून टाकशील तिला. काकी, गाढवा थांब की, काय लाजतोय? मला कधी नागडा झाला नाहीस का माझ्यासमोर? आणि हे किती मोठे, अगदी गाढवासारखेच आहे तुझं बाबूराव. आणि हलवू लागली, पण शांत काही होईना. म्हणून तिने त्याला तोंडात घेतले आणि लॉलीपॉप सारखे चोखू लागली. पण तो काय शांत होईना. काकी म्हणली, हे काय आहे रे, यातून पाणी काय निघायचं नाव घेईना, कोण तुझ्या खाली आले तर फाडून टाकशील तिला. काकी,
राहुल बाळा तुझ्या काकीचं रूप बघ आता म्हणून तिने साडी खाली खेचली आणि बॉल उघडे केले. आता याच्याकडे बघ म्हणत पुन्हा जोरात चोखू लागली. तिचे बॉल बघून मला आतून कसतरी होत होते. माझा सोट्या खूप दुखत होता. त्यात काकीने चांगलाच जोर लावला होता. शेवटी माझ्या बाबूराव मधून पांढरी पिचकारी निघाली ती काकीच्या घशात. ही माझी पहिलीच पिचकारी होती. खूप पांढरे पाणी निघाले. काकीच तोंड भरले. तिने ते चवीने पिऊ टाकले. काकी पहिलीच वेळ दिसत्या साहेबांची म्हणून हसू लागली आणि तोंड पुसून मला अंघोळ घालू लागली आणि म्हणली हे बोल नकोस कठे. पहिल्या जवल्याचा अनुभवासाठी सबस्क्राईब करा.